आमचा मुलगा क्लास 1 जावई क्लास 1 ऑफिसर आहे, तर तुम्ही तुमच्या जावयाला काय देणार? तर माझ्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की हे आपलं सुरुवातीला काही बोलणं झालेलं नव्हतं आणि आता तुम्ही अशी डिमांड करू शकत नाही. त्यावर त्यांचं बोलणं होतं की ही डिमांड फुलफिल केली नाही तर आम्ही पुढे जाणार नाही. तर 28 सप्टेंबरला माझ्या राहते घरी छत्रपती संभाजीनगरला ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत आले, लग्नाचा शगुन वगैरे घेऊन, आणि आमच्या इथे त्यांनी लग्न कन्फर्म केलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्याच्या वडिलांचा रिटायरमेंट इव्हेंट आणि बर्थडे होता. तर त्याच्यासाठी आम्हाला सगळ्या फॅमिलीला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमचा कन्सेंट न घेता त्यांनी अप्रॉक्सिमेटली 150 ते 200 लोकांसमोर हे अनाऊन्स केलं की ही आमची होणारी सून आहे. न भेटता 1 तारखेलाच त्यांच्या घरी गेलो. तिथे माझ्या आईवडिलांनी आम्ही त्यांच्या हातपाय जोडले की लग्न मोडू नका. तर ते बोलले की आमच्या डिमांड फुलफिल करा तरच आम्ही कंटिन्यू करू. त्या अकोल्याला जेव्हा आम्ही होतो तेव्हा ह्या स्ट्रेसमुळे मी हॉस्पिटलाइज झाले. मी दिवसभर तिथे ॲडमिट होते. माझे घरचे पण त्यांचे हातपाय दिवसभर जोडत होते. माझ्या वडिलांनी त्यांचे पाय धरले पण कुणीच आमचं ऐकत नव्हतं. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आमची पहिले काहीच मागणी नव्हती. मला फक्त माझं लग्न व्हावं एवढीच इच्छा होती, कारण इतकं सगळं झाल्यानंतर मी पण एक मुलगी आहे, मला पण फ्युचरमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. माझ्याशी कोण लग्न करणार? माझ्या आईवडिलांची इतकी इज्जत गेली, सगळं केला नाही. मग हताश होऊन आम्ही काय करायचं, तर आमच्या राईट्ससाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला एफ आय आर करायची होती. तर 4 जानेवारीला आम्ही गेलो तर आमची कुणीच FIR घेतली नाही. ते आम्हाला बोललेत की सध्या PI अवेलेबल नाही आहेत, PSI अवेलेबल नाही आहेत. तरी मी तिथे एक नोंदणी करून आले, कारण उद्या चालून हे नाले तोपर्यंत. आणि मग इकडे घेऊन आल्यानंतर 15 लाख दिले. इथे आल्यानंतर त्यांना 15 लाख रुपये दिले आम्ही आणि सोनं दिलं. ती काय फॅमिली आहे, त्यांचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे का? त्यानं काही सांगितलं होतं का सदरील अमित नावाच्या मुलानं? हो, म्हणजे जेवढं आमच्या ओळखीमध्ये झालेलं. तर मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलीस ठाणे परिसरामध्ये आहे आणि एक FIR आहे माझ्याकडे आहे 5/1/2026ला. म्हणजे एक मुलगी आहे जिच्या आईवडिलांनी लग्नासाठी वधूवर सूचक मंडळ, म्हणजे बुद्ध धम्म विवाह संस्था आहे कुठली तरी, बुलढाण्याची आहे ना, अमरावतीची ही संस्था आहे. त्या संस्थेकडं त्यांनी लग्नासाठी एक बायोडाटा त्यांच्या मुलीचा पाठवला होता. म्हणजे तुम्हाला ही पार्श्वभूमी थोडीशी सांगतो. इंटरव्ह्यू फार संतापजनक आहे. म्हणजे कुठेतरी एकीकडं मुलींचं शोषण आणि अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. बुद्ध धम्म परिणय मंच अमरावतीचं कुणीतरी घरडे सर नामक हे या ग्रुपचे प्रमुख आहेत. या ग्रुपवर त्यांनी काय करायचं, मुलांचा बायोडाटा घ्यायचा आणि त्या ग्रुपवर टाकायचा. त्यात अनेक लोक आहेत, जवळजवळ शेकडो लोक आहेत. त्यांनी तो डाटा घ्यायचा, मग मुलींचे फोटोही पाठवायचे, त्यांचा बायोडाटा घ्यायचा आणि लग्न वगैरे ठरवायचं. आणि त्याच्यानंतर ते लग्न होतात की नाही ही मला अजून त्याच्यावर शंका आहे, कारण हे प्रकरण त्याच संस्थेमधलं आहे आणि त्या संस्थेमधून एका मुलीवर अत्याचार झालेला आहे. 28 वर्षाची मुलगी आहे आणि या मुलीनं या FIRमध्ये काही धक्कादायक गोष्टी लिहिलेल्या आहेत. या FIRमधून मी त्या गोष्टी वाचून जाऊन मुलीकडून बोलण्याचा प्रयत्न करेल, विचारण्याचा प्रयत्न करेल की सदरील हा जो मुलगा आहे तो कुठल्या तरी क्लास 1 अधिकारी आहे आणि त्याने मुलीला जबरदस्ती घरामध्ये कडी लावून तिच्यावर अत्याचार केलेला आहे. म्हणजे एकीकडं लग्न जमल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या, मुलगी पसंत आली, मुलगा मुलींच्या वडिलांना पसंत आला, नातेवाईकांना पसंत आला, ते एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही सगळ्यात महागडी पत्रिका जी आहे ती लग्नाची पत्रिका तयार झाली. आणि ह्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे आज 17 तारीख आहे आणि उद्या 18 तारीख आहे. उद्या या दोघांचं लग्न होणार होतं. हा जो कोणी अमित शिरसाट नावाचा मुलगा आहे त्याच्यासोबत या मुलीचं लग्न होणार होतं आणि चक्क आज लग्न मोडलेलं आहे. काय कारण सांगितलं जातं आहे की तुम्ही आमच्या मुलाला 25 लाख रुपये द्या. सुरुवातीला या संस्थेमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट नव्हती, काही मागणी नव्हती, फक्त मुलगी पाहायची आणि लग्न करायचं असं ठरलेलं होतं असं नातेवाईकांनी सांगितलं. मात्र त्याच्यानंतर मुलाच्या वडिलांकडून सांगण्यात आलं की 25 लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील. हे कधी सांगण्यात आलं मुलांकडून की जेव्हा मुलीसोबत संबंध झाले, 1-2दा नव्हे,
6 वेळा संबंध झाले, एकदा सदरील मुलीच्या राहत्या घरी आणि एकदा पुण्यामधल्या कुठल्या तरी एखाद्या हॉटेलात वगैरे कुठेतरी संबंध झाले असल्याचं मुलीने या अर्जामध्ये लिहिलं आहे. ती मुलगी स्वतः सांगेल का हे मी पाहतो. आणि मला मराठी महाराष्ट्र माध्यमातून हेच सांगायचं आहे की सगळ्या लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. त्या मुलीकडून विचारण्याचा प्रयत्न करतो काय नेमकं झालं, काही सांगता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. FIRमध्ये 2 पानांचा FIR फार जडांतकरणाने लिहिलेला आहे. कोण मुलगा आहे, कधी भेट झाली होती, काही सांगता येईल का? आमची भेट सप्टेंबर महिन्यामध्ये झाली होती. ते मला बघायला आले होते पुण्याला, मी, माझी आई आणि ते असे आम्ही तिघे भेटलो होतो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या घरच्यांचा होकार आला आम्हाला. आणि माझ्या आईला त्याची आई बोलली की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि आमचा मुलगा यापूर्वी इतका आनंदी कधीच नव्हता. तर 28 सप्टेंबरला माझ्या राहते घरी छत्रपती संभाजीनगरला ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत आले, लग्नाचा शगुन वगैरे घेऊन. आणि आमच्या इथे त्यांनी लग्न कन्फर्म केलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्याच्या वडिलांचा रिटायरमेंट इव्हेंट आणि बर्थडे होता. तर त्याच्यासाठी आम्हाला सगळ्या फॅमिलीला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमचा कन्सेंट न घेता त्यांनी अप्रॉक्सिमेटली 150 ते 200 लोकांसमोर हे अनाऊन्स केलं की ही आमची होणारी सून आहे आणि आम्ही लवकरच तुम्हाला एंगेजमेंटची आणि लग्नाची डेट कळवू. त्यानंतर आमचं एंगेजमेंट जे आहे ते 15 नोव्हेंबरला झालं. त्यानंतर त्यांनी माझ्या आईवडिलांना डावरीची डिमांड केली. ह्याची मला काही कल्पना नव्हती कारण मी स्वतःच डावरीच्या अगेन्स्ट होते. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला हे लगेचच सांगितलं नाही. तर त्या डावरीच्या डिमांडमध्ये ते बोलले की आमचा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे, तर तुम्ही तुमच्या जावयाला काय देणार? तर माझ्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की हे आपलं सुरुवातीला काही बोलणं झालेलं नव्हतं आणि आता तुम्ही अशी डिमांड करू शकत नाही. त्यावर त्यांचं बोलणं होतं की ही डिमांड फुलफिल केली नाही तर आम्ही पुढे जाणार नाही म्हणून. त्यानंतर मग त्यांचा मुलगा आणि ते थोडं वेगळंच बोलत होते. त्याचे आणि माझे भांडण वगैरे व्हायला लागले. तो मला बोलायला लागला, म्हणजे लग्न नाही करण्याची कारणं ते शोधायला लागले. 25 तारखेला त्याच्या वडिलांचा त्यांचा फोन आला. त्याचा फोन आला मला आणि तो विनाकारण भांडत होता आणि बोलत होता मला लग्न वगैरे नाही करायचं आहे. तर यापूर्वी 20 ऑक्टोबरला तो आमच्या घरी आला होता. तर त्याबद्दल मी माहिती ह्यात दिलेलीच आहे. आणि बाकी पण इन्सिडेंट्स मला सध्या बोलायला मी कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी त्या इन्सिडेंट्सची मी डिटेल दिलेली आहे. तर त्याने मला सांगितले की जर तू आमची रिक्वायरमेंट फुलफिल नाही केली, डिमांड फुलफिल नाही केली, तर त्याचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत, ते मी व्हायरल करेन. आणि त्या दिवशी मी माझ्या आईवडिलांना सगळं सांगितल्यानंतर त्याच्या वडिलांचा फोन आला की असं होत असेल तरच आम्ही लग्न करू, आमच्या डिमांड कंप्लीट होतील, नाहीतर आम्ही करणार नाही. आणि माझे वडील इथे नसतात, ते बाहेरगावी असतात. तर ते बोलले की तुझ्या वडिलांना पण इकडे बोलावून घे आणि आपण 2 तारखेला भेटू आणि हे सगळं फायनल करू, देणं घेण्याचं. तर आता माझ्या घरच्यांना पण भीती वाटायला लागली, काय होईल काय नाही. तर आम्ही 2ला न भेटता 1 तारखेलाच त्यांच्या घरी गेलो. तिथे माझ्या आईवडिलांनी आम्ही त्यांच्या हातपाय जोडले की लग्न मोडू नका. तर ते बोलले की आमच्या डिमांड फुलफिल करा तरच आम्ही कंटिन्यू करू. त्या अकोल्याला जेव्हा आम्ही होतो तेव्हा ह्या स्ट्रेसमुळे मी हॉस्पिटलाइज झाले. मी दिवसभर तिथे ॲडमिट होते. माझे घरचे पण त्यांचे हातपाय दिवसभर जोडत होते. माझ्या वडिलांनी त्यांचे पाय धरले, पण कुणीच आमचं ऐकत नव्हतं. आणि मला बरं नव्हतं आणि ह्यांना, माझ्या आईवडिलांना पैशांची अरेंजमेंट करायची होती. त्यामुळे 1 तारखेला ते निघून आले आणि मी तिथेच राहिले. त्या दिवशीचा मला सांगता पण येत नाही इतकं टॉर्चर मला त्या फॅमिलीने केलंय. तुम्ही तिथेच राहिलात, वडील निघून आले? हो, वडील आणि आई, माझी लहान बहीण इकडे पैसे वगैरे अरेंज करायला निघून आले आणि मी तिथेच थांबले. तर त्यांनी त्या दिवशी मला खूप टॉर्चर केलं.
त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मला बोलले की हां आम्ही तुझं लग्न अमितशीच करू, तुझं आणि अमितचं लग्न कन्फर्म करू, असं बोलून ते 2 तारखेला मला इकडे घेऊन आले संभाजीनगरला. आणि त्यानंतर ते माझ्या घरी आले, माझ्या वडिलांना बाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्यांचं बोलणं झालं. आत आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांना 15 लाख रुपये कॅश आणि 7 तोळे सोनं दिले. ते मिळाल्यानंतर मग ते बोलले की आता सगळं कन्फर्म आहे, आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. आम्ही त्यांना बोललो की शेवटच्या आमच्या 10 पत्रिका उरल्यात ह्या 10 घरांना द्यायला, तर आम्ही त्या वाटू का? तर ते बोलले एकदम आनंदात, आता आपलं मुलीचं, तू माझी सून आहेस, आनंदात तयारी कर आणि आपण हे लग्न करूच, असं बोलून ते निघून गेले. त्याच्या नेक्स्ट डे 3 जानेवारीला त्यांनी आम्हाला सकाळी कॉल केला आणि बोलले की हे काही जमत नाही आहे, आम्हाला हे लग्न करायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, लीगल जायचं लीगल जा, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. त्यानंतर मग मी, माझ्या आईवडिलांनी त्यांना कंटिन्युअस कॉल्स केले. कंटिन्युअस कॉल केल्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये कुणीच आमचा कॉल रिसीव्ह केला नाही. मग हताश होऊन आम्ही काय करायचं, तर आमच्या राईट्ससाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला FIR करायची होती. तर 4 जानेवारीला आम्ही गेलो तर आमची कुणीच FIR घेतली नाही. ते आम्हाला बोललेत की सध्या PI अवेलेबल नाही आहेत, PSI अवेलेबल नाही आहेत. तरी मी तिथे एक नोंदणी करून आले, कारण उद्या चालून हे नको व्हायला की आम्ही उशीर केला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 5 तारखेला माझी FIR नोंदणी झाली. परंतु आज चिकलठाणा पोलिसांनी तिथं नकार दिला FIR घ्यायला, म्हणजे उत्तरं वेगळी दिली की आज FIR नोंदणी होणार नाही, PI अवेलेबल नाही आहेत, PSI अवेलेबल नाही आहेत, असं बोलून. तर आमची नेक्स्ट डे 5 जानेवारीला FIR नोंद झाली. मी त्यांना सगळे एव्हिडन्सेस, माझ्याकडे जितकं काही होतं मी सगळं त्यांना प्रोव्हाइड केलं, लग्नाची पत्रिका, एंगेजमेंटचे फोटोज, जे काही त्यांनी मागितले. परंतु आज 17 जानेवारी आहे, उद्या माझं लग्न होतं आणि आताही अजून काहीच झालेलं नाही. त्याच्या फॅमिलीनी मला लिटरली थ्रेटन केलं आहे. जेव्हा मी येत होते तेव्हा सांगितलं की आमचे जजसोबत कॉन्टॅक्ट्स आहे, आमचं कुणी काहीच करू शकत नाही, कुणी कितीही काही केलं तरी मला नाही वाटत आमचं कुणी वाकडं करू शकेल. त्याच्या वडिलांनी खूप जास्त थ्रेटन केलं मला जेव्हा आम्ही अकोला ते संभाजीनगर ट्रॅव्हल करत होतो. आणि अजूनही त्याला अरेस्ट केलेलं नाही आहे. तुम्ही कधी आला त्यांच्या घरून तिकडं 2-4 दिवस राहिल्यानंतर? मी त्यांच्या आम्ही 1 तारखेला गेलो आणि 2 तारखेला ते, जेव्हा माझे वडील बोलले की सगळी अरेंजमेंट झाली आहे, तेव्हा ते मला इकडे घेऊन आले. तोपर्यंत आणि मग इकडे घेऊन आल्यानंतर 15 लाख दिले. इथे आल्यानंतर त्यांना 15 लाख रुपये दिले आम्ही आणि सोनं दिलं. ती काय फॅमिली आहे, त्यांचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे का? त्यानं काही सांगितलं होतं का सदरील अमित नावाच्या मुलानं? हो, म्हणजे जेवढं आमच्या ओळखीमध्ये झालेलं, तर तो मुलगा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून NIACL एक PSU कंपनी आहे गव्हर्मेंट ॲफिलिएटेड, तिथे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नक्की आहे. हो, त्यांची आम्ही सॅलरी स्लिप त्यांनी पाठवलेली. आणि त्याच्यानंतर त्याचे वडील युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये डिव्हिजनल मॅनेजर होते, जे की ते रिटायर झाले 25मध्ये. आणि त्याची आई पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर आहे तिथेच अकोल्यालाच. आणि बहीण फिजिओथेरपिस्ट आहे, ती प्रॅक्टिस करते आहे जळगावला. असं आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं. आणि थोड्याफार गोष्टी ज्या काही आम्हाला जेवढ्या सांगितल्यात तेवढ्या आम्ही बिलीव्ह केल्यात. काय तुमची मागणी आहे आता शेवटची पोलिसांकडून आणि सदरील त्या कुटुंबाकडून काय मागणी आहे? तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आमची पहिले काहीच मागणी नव्हती. मला फक्त माझं लग्न व्हावं एवढीच इच्छा होती, कारण इतकं सगळं झाल्यानंतर मी पण एक मुलगी आहे, मला पण फ्युचरमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. माझ्याशी कोण लग्न करणार? माझ्या आईवडिलांची इतकी इज्जत गेली, सगळं लाईफ टाईमचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट होतं, ते सगळं त्यांनी माझ्या लग्नात घातलं. आणि माझी काहीच इच्छा नव्हती की काही कुणाचं वाईट करायचं किंवा काही. माझं तर फक्त की तुम्ही, त्या मुलाने मला इतकं टॉर्चर केलं. त्याच्या घरी जेव्हा मी केळवणासाठी गेले होते मुंबईला, तेव्हा पण त्यांनी मला फिजिकली खूप टॉर्चर केलं. इतकं सगळं झाल्यानंतर तरीही मी माझ्या आईवडिलांखातीर लग्न करायला तयार होते, पण तेच झालं नाही. शेवटी माझ्याकडे काही ऑप्शन उरला नाही जस्टिसशिवाय. तर मी फक्त न्याय मागायला
आता मला फक्त न्याय हवा आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही तक्रार वगैरे केली आहे का महिला आयोगाकडं? इथं कुठे तक्रार केली आहे का? मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल केली आहे आणि मी महिला आयोगाला ईमेल्स ड्राफ्ट केलेले आहेत, त्यांना सेंड केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जितकं कळतंय तेवढं आम्ही करतोय. मी सुरुवातीला सांगितलं होतं फार धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही स्वतःला क्लास 1 सांगायचं, फार एज्युकेटेड फॅमिली सांगायची, पैसेवाले आहोत आम्ही सांगायचं, आणि फार साध्या पद्धतीने एखाद्या वधूवर सूचक मंडळाकडं आपली नोंदणी आणि आपला बायोडाटा पाठवायचा. म्हणजे नेमका हा प्रकार काय आहे? खरं तर हे शोषणाचा प्रकार दिसायला लागला, हा लुटमारीचा प्रकार दिसायला लागला, हा लग्नाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा, खंडणी उकळण्याचा हा सगळा प्रकार आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा एक दिवस वेळ काढला लागला, कुठे PIS नाहीत, APIS नाहीत, नोंदणीच होत नाही, FIR होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन 5 तारखेला FIR दाखल केला, 4 तारखेला घेतला नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत संतापजनक आहेत. मागणी काय आहे तर बिचारीने सांगितलं आहे की माझी मागणी काहीही नव्हती. माझी आईवडिलांसाठी, माझ्यावर अत्याचार झाला मान्य आहे, माझ्या आईवडिलांसाठी मी लग्न करायला तयार होती. पैसेसुद्धा 15 लाख रुपये दिले. कसे? कॅश स्वरूपात दिले? काय पुरावे वगैरे? कॅश आणि गोल्ड दिले जी. एक 5 तोळ्यांची वस्तू आणि एक 2 तोळ्यांची वस्तू असं त्यांना आम्ही दिलं. 15 लाख रुपये इतकं उकळून घेऊन गेलेत ते, आणि परत लग्नसुद्धा करायला तयार नाही आहेत. पोलीस ठाण्यातून काल मला सांगितलं, पोलीस ठाण्यातून कुणीतरी फोन केला की तुमच्यावर FIR करायला कुणीतरी आलं आहे. तर त्या मुलाचं वडील काय, भाऊराव, काय नाव आहे? भाऊराव शिरसाट, हे जे आता सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं तर करून घ्या. आणि मुलगासुद्धा अमित शिरसाट नावाचा मुलगा आहे, तो म्हणतो आमचे फॅमिलीचे जजसोबत रिलेशन आहेत, पोलिसांसोबत रिलेशन आहे, तुम्हाला काय करायचं तर करून घ्या. म्हणजे सामान्य लोकांनी या पृथ्वी तलावर राहायचं की नाही, कायदा आहे की नाही, असा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो. आणि आम्ही पुन्हा कायद्यावर उलटून बसतो की कायदाच पळवाट काढतो आणि लोकांना न्याय मिळत नाही. मग हा कायदा काय कामाचा आहे, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र कायदा पालन करणारी लोक जी आहेत ना, ही लोकांचं शोषण करणाऱ्या लोकांबरोबर सुद्धा हे सुद्धा गुन्हेगार आहेत असं म्हणायला हरकत नाही. चिकलठाणा पोलिसांनी सुद्धा वेळ या ठिकाणी घेतला. आता ते कुठं गेलीत की नाही, त्याला अरेस्ट झाले की नाही आहे, त्याचा मी ह्या सगळ्या लोकांचा फोन नंबर माझ्या ह्याच्यावरून डायल केला. मला कोणाचाही फोन लागत नाही, त्याला ते फरार असावेत. मात्र फरार असून चालणार नाही. एकीकडं मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे, शोषण झालं आहे, ही वेगळी गोष्ट आहे. त्यापेक्षा पैशाची उखळणी झाली आहे इथं. आणि मुळात जी कोणी बुद्ध धम्म ही जी काही संस्था आहे, या संस्थेनं कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड न ठेवता फक्त काय करायचं, ग्रुपमध्ये यायचं, त्याचा बायोडाटा टाकायचा आणि त्यांनी उचलून घ्यायचा आणि यांच्यासोबत संपर्क करायचा. काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, काही त्यांची जबाबदारी नाही आहे असं मी त्यांना बोलून असतात. तर आमचं काही नाही आहे असं त्यांनी म्हटलं. या संस्थेवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या लोकांची फसवणूक आहे. म्हणजे या वधूवर सूचक संस्थेकडं अगोदर मुलाचा बायोडाटा आला, नंतर मुलीचा आल्यानंतर त्यांनी त्यांचा ग्रुपवरून घेतला. कदाचित ही संस्थासुद्धा हे फ्रॉड करू शकत असेल, त्यांनीसुद्धा हे सगळं ह्यासाठी धंदा केला असेल. सोशल वर्कच्या नावाखाली हे सुद्धा ते करत असतील. कोणीतरी घरडे नावाचा कोणतरी व्यक्ती आहे. हे सगळे लोक अशा प्रकारचे पैसे उकळण्यामध्ये 15 लाख रुपये काही दिवसांमध्ये 15 लाख रुपये माणूस मरून जातो तरी काही लोकांना ते पाहायला मिळत नाहीत. हे 8-8, 15-15 दिवसांमधून 15-15, 20-20 लाख रुपये जर अशा प्रकारच्या लग्नाचं आमिष दाखवून मिळत असतील तर लोकांनी जगायचं कसं, सामान्य लोकांनी जगायचं कसं? देशोधडीला लागणारे लोक आहेत, वडील इथं नसतात, पैसे कमवण्यासाठी, मुलींच्या लग्नासाठी तिकडं रक्ताचं पाणी करून लग्न करण्यासाठी पैसे 1-1 रुपये जमा करून 15 लाख रुपये चक्क हवाली केले गोल्डसहित. अत्यंत संतापजनक ही गोष्ट आहे. चिकलठाणा पोलिसांना माझं आव्हान आणि विनंती आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सुद्धा विनंती आहे, निवडणुकामधून जर बाहेर पडला असाल तर ह्या प्रकरणाकडे लक्ष द्या, असं मराठी बाराच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतोय. आणि या प्रकरणामध्ये काय नेमकं झालं आहे यावर सुद्धा मराठी महाराष्ट्र बारकाईने लक्ष ठेवून असेल. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.